नमस्कार. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मी हार मानणारा माणूस नाही, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य. पुण्यात शेकडो मनसैनिकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. हा केवळ अपघात नसून नागरी सुरक्षेचा गंभीर मुद्दा, नीलम गोरेंचं वक्तव्य. सदाशिव पेठेतील अपघाताबाबत नीलम गोरेंची तीव्र प्रतिक्रिया. आणि जळगावच्या चोपड्यात उंट तस्करीचा प्रकार उघडकीस. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सातारच्या फलटण तालुक्यातील कुरवलीच्या बाणगंगा धरणाच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना रामराजेंनी विरोधकांना इशारा देत मी हार मानणारा माणूस नसल्याचं ठणकावून सांगितले. मागील काही महिन्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे मला कोणालाही वेळ देता आला नाही. मात्र आता मी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आमचं काय चुकलं त्याची विचारणा करून त्या चुका दुरुस्त करणार असल्याचं रामराजेंनी स्पष्ट केलंय. मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही. केलेले म्हणजे आम्ही सुंदर राजकारण केले. बाळासाहेब त्यांनी कोण होतं आपल्याकडे? एक माणूस नव्हता. श्रीराम मुलाजीची इलेक्शन पहिली इलेक्शन, तर तिथलं आपण कुठल्या लोकांनी आपल्याला उचलून धरले, कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले, एकत्र राहिलं. आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत. त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता. आपण काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडकून बसलो. आणि मी अशाच बैठकात सगळ्या फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून उपवत होईल की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा, आम्ही दुरुस्त करू. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रोहन गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केले. पुढील महानगरपालिका निवडणुकीत जनहितासाठी पक्षाकडून पूर्ण पाठबळ दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिले. पुण्यातील सदाशिव पेठेतील भरधाव कार अपघातानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा केवळ अपघात नसून नागरी सुरक्षेचा गंभीर मुद्दा असल्याचं म्हटलंय. शनिवारी रात्री एका मद्यधुंद चालकानं भरधाव कार चहाच्या दुकानासमोर उभ्या विद्यार्थ्यांवर घातल्यानं 12 जण जखमी झालेत. याबाबत गोरे यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णांशी फोनवरून संवाद साधून वैद्यकीय व आर्थिक मदतीचं आश्वासन दिले. पीडितांच्या कुटुंबियांना नोकरीच्या मदतीसंदर्भातही विचार होईल असंही डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केलंय. मद्यधुंद कारचालक निघतो हडपसरवरून, रस्त्यामध्ये सदाशिव पेठेत येईपर्यंत 40 ते 45 मिनिटाचा हा जो स्पॅन आहे त्यामध्ये एकदाही त्याच्या गाडीची रात्री तपासणी केली जात नाही. ड्रंक आणि ड्राईव्ह या संदर्भामध्ये मोहीम घ्या असं वारंवार पुण्याच्या वाहतूक पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे. मी स्वतः निर्देश दिलेले आहेत. अशा वेळेला ती गाडी कुठल्याही CCTVमध्ये किंवा कशामध्ये सुद्धा न सापडता अशा प्रकारे त्याचा शेवटी अंत लोकांचा व्हायची वेळ आली होती. मला असं वाटतं की याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या रुग्णांच्याशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातचीत केलेली आहे. मी स्वतः त्यातल्या काही रुग्णांशी बोललेले आहे आणि वैद्यकीय सहाय्यक कक्ष याची मंगेश चिवटेंच्या मार्फत सगळी मदत जरी चालली असली तरीसुद्धा त्यांचे कौटुंबिक काही छोट्या मोठ्या नोकरीबद्दलच्या काही अडचणी आहेत त्याच्यातसुद्धा मी उपसभापती म्हणून लक्ष घालते. तर लवकरात लवकर ते बरे व्हावेत या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. पण बेदरकार आणि बेपर्वा वाहन चालकांना पायबंदी बसली पाहिजे आणि पुण्यामध्ये फार बेशिस्त अंधाधुंद कारभार चाललेला आहे त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही अपेक्षित आहे. राज्यात गोवंश तस्करीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसताना आता कत्तलीच्या उद्देशानं उंटांची देखील तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीवर उघडकीस आलाय. मध्य प्रदेशातून मालेगावकडे उंट कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती प्रनिल फाउंडेशन आणि श्री शिवछत्रपती गोरक्षक आंदोलकांना मिळाली. त्यांनी सापळा रचत चोपडा गावात अतिशय क्रूरपणे पाय बांधलेल्या तब्बल 18 उंटांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं.
यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील गोमुख कुंडातून पाणी वाहू लागलंय. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण असून काशी गंगादेवी याच गोमुखातून भेटायला येतात अशी आख्यायिका सांगितली जाते. धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यातच विक्रमी पावसाची नोंद झाली असून मृत झालेले झरे पुन्हा पाझरू लागलेत. भूगर्भात पाणी पातळी वाढल्यामुळे गोमुख तीर्थातील झरे पुन्हा जिवंत झाल्यामुळे पाणी वाहू लागले. पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. आता पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र पाठवणार आहेत. पुरंदर तालुका येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक प्रतिनिधी यांच्या नावाने हे पत्र पाठवलं जाणार असून यातून राष्ट्रपतींकडे काही मागण्या करण्यात येणार आहेत. राज्यघटना वाचवा, लोकशाही वाचवा, पुरंदर वाचवा अशी टॅगलाईन देत आपण एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून या न्याययुद्धात हस्तक्षेप करावा अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. नमस्कार, आम्ही पुरंदर विमानतळ बाधित शेतकरी. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की गेली 10 वर्ष आम्ही हा संघर्ष उभा करतो आहे, परंतु स्थानिक लेवलला, राज्य पातळीला आमची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही. त्या अनुषंगाने आम्ही डायरेक्ट महामहिम राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहित आहे. त्यांच्या CC आम्ही काही यंत्रणेला सुद्धा पाठवले आहेत. त्यातल्या प्रमुख आमच्या काही मागण्या आहेत की हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षेच्या निकषावर खरा उतरलेला नसला तरी हा इतक्या आक्रमकतेने का राबवला जात आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या भूमीत आमच्या इच्छेविरुद्ध व्यवसाय हस्तक्षेप का केला जातो आहे आणि घटनात्मक मार्गाने आपली व्यवस्था मांडणाऱ्या नागरिकांना भावना अशा प्रकारे दुर्लक्षित का केल्या जात आहेत. ह्या प्रमुख 3 मागण्या आहेत. तर आमची विनम्र अजून पुढच्या विषय आहेत की मॅडमनी द्रौपदी मुर्मू यांनी या आमच्या तालुक्यामध्ये त्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवावं आणि स्थानिक लेवलला इथलं विश्लेषण आणि इथलं ऑडिट करावं, जेणेकरून हा प्रकल्प ह्या जागेस अनुकूल नाही आहे याची शहानिशा करावी. आणि एक संदर्भ मला जाणीवपूर्वक द्यायचा आहे. 5 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुद्धा आम्ही इच्छामरणाची पत्र पाठवली होती पूर्ण 7 गावांनी. त्याचीही त्यांनी दखल घेतली. त्याची प्रतिक्रिया आम्हाला आलेली नाही आहे. तर आम्ही शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे कुठल्या अपेक्षेने पाहिजे, भारतीय नागरिक म्हणून आमचे काही जे मूलभूत हक्क आहेत ते आमचे दाबले जात आहेत असं आमचं म्हणणं आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात ST महामंडळाचा 77वा वर्धापन दिन कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी आकर्षक सजवलेल्या लाल परी सहित कर्मचाऱ्यांनी बस स्थानकातून पदयात्रा काढली आहे. शिवाय बस स्थानकामध्ये आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली होती. दरम्यान बस स्थानकावर ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून लाल परीचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. त्यानंतर शहरातून कर्मचाऱ्यांनी दुचाकी रॅली काढून दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ST कर्मचाऱ्यांनी हलगीच्या ठेक्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे 1.6 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हेमकृष्ण तरजुले आणि विकी राऊत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. गोंदियासारख्या अतिदुर्गम भागात ड्रग्ज सापडल्यानं परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. देवरी बस स्थानकाच्या हद्दीमध्ये 2 संशयित इसम आढळून आले. त्यांच्यासोबत 2 व्हीलर आणि 2 मोबाईल होते. त्यांना जरा त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर विचारपूस केली असता त्यांच्याकडे 2 पॉलिथिनच्या झिप लॉक थैलीमध्ये MD सदृश्य ड्रग हे NDPS ॲक्ट अंतर्गत येणारे ते आपल्याला मिळून आलं. तर त्यानंतर संपूर्ण रितसर कारवाई NDPS ॲक्टनुसार म्हणजे आपल्याला राजपत्रित अधिकाऱ्यामार्फत तसेच 2 शासकीय पंचांमार्फत ई साक्षीमध्ये सदर घटनास्थळाचे पंचनामा करणे आवश्यक असल्याने संपूर्ण स्टेशन डायरीच्या नोंदी मेंटेन करून कारवाई करण्यात आली असता आपल्याला त्या सदरील 2 आरोपींकडून साधारणतः 1.6 ग्रॅम MD नार्कोटिक ड्रग आपल्याला मिळून आलेले आहे. त्या दोन्ही आरोपींवर आपण सध्या NDPS कलम 8A, 22A आणि 29 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत. सदर आरोपींपैकी एक आरोपी हा देवरीतील आहे आणि दुसरा हा साकोलीतील आहे. तर यांना सदरील ड्रग MD ड्रग हे कुठून उपलब्ध झाले याबाबत आता पुढील तपास आपल्याकडून सुरू आहे. घरात कुणीही नसल्यानं दारावर लागलेलं कुलूप बघून बंद घरात मध्यरात्री चोरट्यानं कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली. ही घटना भंडारा शहरातील वरठी रोड मार्गावरील शनाया नगर इथे रवी चौरासिया यांच्या घरी घडली आहे. चोरट्यानं 1 लाखांच्या रोख रकमेसह 4 लाखांचे दागिने लांबवलेत. चोर CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून भंडारा पोलिसांकडून चोराचा शोध सुरू आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावंगी गावाजवळ अनधिकृत खतानं भरलेला ट्रक कृषी विभागानं ताब्यात घेतलाय. या कारवाई दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सध्या पेरणीचे दिवस जवळ येत असल्यामुळे बोगस बियाणं तसेच अनधिकृत खते परिसरामध्ये आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.